मारणार आहे त्या षटकाराला मात्र सुधीर पाटील यांच्याकडून बॅट बक्षीस देण्यात येणार आहे. या सर्व दात्यांचं आणि सर्व सहकारी केलेले या सर्व सहकाऱ्यांचं आणि दात्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. वळूया सामन्याकडे. संदेश देशमुख अर्थात युवा संदेश देशमुख यांना विनंती आपण संपर्क करायचे समालोचन कक्षाशी. या ठिकाणी आपल्याला कॉल दिला गेलाय. संदेश शेठ देशमुख शिवकन्या 11 स्टार विरुद्ध विपक्ष आपण पाहू शकाल. सरकारी 11 संघ 2 हात करतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू पहिला हादरा भेटतो. डावखुरा फलंदाज मात्र माघारी जाणार. राकेश मुंडे बॅक टू पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं पहिला चेंडू अतिशय सुंदर टप्प्यावरती पिच झाला. चेतन देशमुख याच्या मार्फत स्ट्राईकचं षटक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज चेतन देशमुख. अष्टपैलू कामगिरी ज्याच्या मार्फत या संघासाठी पाहायला मिळाले. परंतु संघाकडे थोडस पहिल्या षटकातला पहिला चेंडू चेतन देशमुखचा. यावेळी मात्र फॉर्म मध्ये येत आहे. चौथा सामना चेतनसाठी आहे. शिवकन्या 11 स्टार संघ अर्थात या पहिल्या षटकातला पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंपच्या बाहेर छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज राकेश मुंडेच्या माध्यमातून डावखुरा फलंदाज आणि बॅटची कडा लागून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. निखिल विचेराच्या हातात. त्याद्वारे मात्र पहिला झटका लागला. 440चा झटका सरकारी 11 संघाला राकेश मुंडेच्या स्वरूपात. तर इथे आपण पाहतोय इथे राकेश मुंडेची जागा घेण्यासाठी फलंदाज मैदानावरती गेलाय साहिल कचरे. तिथे आपण पाहिलं MPL मराठा प्रीमियर लीग जे आता 2 दिवसापूर्वी अमृतसर पार पडली जिथे बेस्ट बॅट्समन चा किताब त्याच्या नावावरती झाला. MPL विभागाची ती लीग होती जिथे VMPL विभागातील खेळाडू प्रतिनिधित्व करत होते आणि अतिशय सुंदर फलंदाजी तिथे केली. आता मात्र ऑफ साईडला हा चेंडू तटवलाय परंतु तितकं चालाक फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. संजय हेलांडे पहिल्यांदा मला असं वाटतं या लीग मध्ये त्यांचा संघ चेंज झालाय आणि संजय हेलांडे यांच्या मार्फत तिथे फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धाव फलकावरती कोणतीच धाव नाहीये. हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. आता मात्र थोडस हंबल पाहायला मिळालं. मिसफिल्ड झाली. दर्शन पाटील अतिशय सुंदर. निखिल पाटील यांचं बॅकअप. एक धाव फलकावरती आले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि एक विकेट गमवावी लागले सरकार 11 संघाला. प्रथम फलंदाजी करते या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता मात्र भरदास्त शरीरयष्टीचा फलंदाज शुभम विचार ज्याने पहिल्या मॅच मध्ये राज फायटर्स या संघाविरुद्ध खेळताना अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. 700 रुपयांचं पारितोषिक त्याच्या नावावरती झालं होतं. असा शुभम विचार आहे स्ट्राईक एंड वरती फेस करेल चेतन देशमुख याला. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने अतिशय सुंदर फटका. जिथे चेंडू थोडासा स्लोवर वन प्रकारचा होता त्याला जज केलं. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या पार चौकार. अमित सर चांगला फटका यावेळी शुभम विचारेच्या माध्यमातून येतोय. सेवक स्टाईलने मारलेला फटका चौकार मिळवून देतोय. 4 धावा मिळवून देतोय अर्थात सरकारी 11 संघाला शुभमच्या माध्यमातून. सुजित भाई शिंदे यांनी हा पॅक केलेला संघ आपण पाहू शकाल सरकारी 11 संघ आणि याच संघ मालकाने मात्र सुजित भाई शिंदेनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहे मालिकावीर त्याच्यासाठी मात्र विशेष पारितोषिक असणार आहे. स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळी ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय. विकेट मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू रिझन होतोय. सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम विचारेचा हा चेंडू. यावेळी 1 धाव पूर्ण होते शुभमच्या माध्यमातून. एका धावेने मात्र धावफलकावर धावा लागतील. 6 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर चेतन देशमुख उर्फ पिंट्याचा अर्थात MPL विभागामध्ये जसं साहिल कथरेने उत्कृष्ट फलंदाज किताब पटकावला तसं चेतन देशमुख सुद्धा MPL अक्षरशः गाजवली. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम चेतनच्या नावावरती आहे. यावेळी जबरदस्त फटका शॉट पाहायला मिळतोय चांगला. डिपेक्स मिड विकेट हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. त्याद्वार मात्र साहिल कचरे साईक रोटेट करतोय. एका धावेने व्हेरिएशन पाहायला मिळतंय चेंडूवर. प्रत्येक चेंडू गणिक व्हेरिएशन चेतनचं पाहायला मिळतंय. पहिल्या षटक समाप्त झाले या षटकातलं या सत्रातलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील. 6 चेंडू 1 गडी बाद 7 धावा. नक्कीच अमित सर पहिलं षटक इथे समाप्त झालंय. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि जर आपण विचार केला शिवकन्या 11 संघाचा जर पहिले लीग स्टेजचे 3 सामने जिथे खराब कामगिरी झाली
ती म्हणजे या खेळाडूंकडून आणि या संघाची खराब कामगिरी झाली, मॅच एकही जिंकता आली नाही. परंतु हा सामना जिंकून एक सन्मान असेल हा सामना जिंकणं म्हणजे. तर दुसरीकडे जर विचार केला सरकार 11 संघ इथे गुरुवर्य आमचे इथे उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तर विचार केला सरकार 11 संघाचा 2 सामने ज्यांनी जिंकलेत आणि हा सामना मात्र जिंकून क्वालिफाय होण्याच्या प्रयत्नावरती असणार आहे तो म्हणजे सरकार 11 संघ. पक्षीय संघ जरी या ठिकाणी कमजोर ठरला तरी मात्र सरकारी लेव्हल संघाला क्वालिफाय होण्यासाठी नामी संधी आहे. शिवकन्या लेव्हल संघाने 3 सामने गमावलेत. या सामन्यामध्ये त्यांनी सन्मानासाठी खेळ केला जातोय आणि निश्चितपणे जर या ठिकाणी हा स्टेजला जर शिवकन्या लेव्हल संघ हारला तर मात्र सरकार 11 संघ क्वालिफाय होणार आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर मात्र 7 धावा धावफलकावरती लागतात. शिवकन्या विरुद्ध या ठिकाणी शिवकन्या 11 स्टार विरुद्ध सरकार 11 संघ 2 हात करतोय. पहिलं षटक समाप्त झालं चेतन देशमुख पिंठ्याचं. 6 चेंडूवरती मात्र 7 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज येतोय रोहन दुधाने. अखो टप्प्याचा चेंडू साहिल कचरे एबीडी वेला 360 का म्हटलं जातं या खेळाडूला. जातोय चेंडू सीमारेषा पल्लीकडे डिफेन्सच्या मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा मिळवून देणारा हा गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर फटका. कारण अमित सर जर विचार केला रोहनचा हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू त्याने टाकला होता आणि जर VMPL विभागातले असे काही फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये मी नाव घेईल साहिल कचरे याचा, ज्याला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू टाकला झोपेतून उठवून जरी टाकला तर तो चेंडू सीमारेषेच्या पार नक्कीच असतो. अमित सर 360 डिग्री मध्ये खेळणारा हा प्लेअर आपण पाहू शकाल. 6 धावा मिळतात या चेंडूवर. यावेळी सुद्धा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू वरती क्षेत्रशी येतोय तद्वर मात्र चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा म्हणता चौकार. अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ. NS जाग्यावरती खेळ ग बाया, जाग्यावरती खेळ, जाग्यावरती खेळ. थँक्यू डीजे. 17 धावा मोजल्या जातात. यावेळी या खेळाडूने 10 धावा मोजल्या 2 चेंडूवरती. एकूण जर धावसंख्या पाहिली सरकारी 11 संघाची तर 17 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती मात्र प्रहार करत साहिल कचरे. पहिला आला षटकानंतर चौकार. 10 धावा खर्च झाल्या 2 चेंडूवरती. 17 धावा धावफलकावरती लागतात. मात्र रोहन दुधाने मार खाताना पाहायला मिळतोय. साहिल कचरे फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. सफल होण्याचा प्रयत्न मात्र वाईटचा इशारा येतोय. दंडित केले जात आहे. पनिशमेंट केली जात आहे गोलंदाज रोहन दुधानेला. अवंत धावसंख्येत 1 भर पडली जाते. धावसंख्या पोहोचेल निश्चितपणे 18 या अंकावरती. नक्कीच 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय सुंदर षटक चेतन देशमुख याच्या मार्फत फेकण्यात आलं होतं. जर पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. राकेश मुंडेला मात्र बाद केलं होतं. तिथे मात्र रोहन गोलंदाजीवरती आक्रमण होत आहे. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये केलेला सुधार. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर लँड केला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक आयडियल लाईन आता मात्र रोहन दुधाने याच्या मार्फत पाहायला मिळते. इथे मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि धावफलक स्थिरावलंय 18 या धावांवरती. कमबॅक केलं यावेळी या चेंडूवरती रोहन दुधाने. गुड लाईन स्पॉटवर पडता क्षणी चेंडूने उसरी घेतली आणि उंच पुरा फलंदाज मात्र बीट झाला. या मागच्या चेंडूवरती. या चेंडूवरती फुलटा स्वरूपाचा चेंडू डिपेक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये रिझन होत आहे. तद्वर मात्र 1 धाव मिळते साहिल कचरे या फलंदाजाला. सरकार 11 संघाचा हा सलामीचा 1 डाऊनचा हा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल कचरे. आणि निश्चितपणे शुभम विचारे भागीदारी करताना पाहायला मिळतोय सरकार 11 संघाच्या विजयासाठी. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट सहाय्याने खेळून काढला. चेंडू सर्कलच्या बाहेर अडवला जातोय. शुभम विचारे स्ट्राईक रोटेट करतोय. साहिलला स्ट्राईक देण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय कारण माहिती आहे बिग हिट करण्याची क्षमता साहिल कचरेमध्ये आहे. आणि मागच्या 2 चेंडूवरती 6 8 षटकार आणि 1 चौकार
त्यांनी खेचून मात्र इरादे स्पष्ट केलेत, आक्रमकता धारण केली आणि याचाच अर्थ शुभम विचार त्याला स्ट्राईक देण्याचा वारंवार प्रयत्न करतोय. ओरपीच चेंडू यावेळी कोकण क्षेत्रामध्ये ऑरेंज कॅप चेतन देशमुख चेंडूवरती येतोय. रुपेश पतंगराव, हरेश पतंगराव चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एकेरी धाव मिळते. साहिलला षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूवरती खेळ होतोय. 1 गडी बाद 21 धावा. परेश, तर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर 21 धावा धावफलकावरती लावल्या. तर रोहनवरती मात्र साहिल कचरे आक्रमण करतोय आणि एक षटकार एक चौकार अशी ती खेळी त्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र इक्का दुक्का धावफलकावरती आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरकार 11 संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात 21 धावा. तर तिसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन येतोय गोलंदाज भूषण, मॅन फ्रॉम चिल्टन, यंग टॅलेंट आहे आणि जर विचार केला अंडर-19च्या टीम मधून अतिशय सुंदर कामगिरी करत असतो. T20 संघामध्ये सुद्धा त्याची VMPL मध्ये गणती केली जाते. असा भूषण गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि समोर मात्र फलंदाज साहिल कचरे, जिथे आपण पाहतो अतिशय सुंदर फलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये आणि तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. पंचांकडे मात्र वाईटची अपील करताना प्ले अँड मिस. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा मला असं वाटतं थोडा जास्त प्रयत्न होत आहे. अमित सर, निश्चितपणे आडव्या पट्टीत खेळण्याचा प्रयत्न करतो साहिल कचरेचा. मी मगाशी म्हणतो 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा प्लेयर आहे. निश्चितपणे त्याला आशा होती की या चेंडूवरती आडव्या पट्टीत या मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू काढला जाईल की काय, मग त्याच्याही पेक्षा यावेळी मात्र लाईन आणि लेन खराब होताना पाहायला मिळते. पनिशमेंट केले जाते, दंडित केलं जाते. गोलंदाज भूषण गायकरला वाईटच्या स्वरूपात अवंत धावसंख्येत भर पडली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. डबल दुरी 22 धावा. तर धावफलकावरती 22 धावा आल्यानंतर आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे, ती म्हणजे सरकार 11 या संघाला. आणि ते फटके मात्र मारण्याचा प्रयत्न साहिल कचरेच्या बॅटमधून होतो. चेंडू उंचावरती चाललाय, चेंडू चाललाय सीमा रेषाच्या पार. हा पुल शॉट वरती आलेला एक दणदणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. साहिल कचरे ज्यावेळी साईकला येते त्यावेळी गोलंदाजाला प्रेशराईज होतोय. एक वाईट टाकल्यानंतर मात्र प्रेशर रिलीज करणं गरजेचं. त्यावेळी मात्र षटकार खाल्ला. यावेळी साहिल कचरेसाठी सापळं रचलं गेलं. सापळामध्ये साहिल कचरे आला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा इनसाइड आउटसाइड एज लागला आणि चेंडू हवेत गेला. कॅच झेल पकडला गेला आणि साहिल कचरे अडथळा मात्र दूर झालेला पाहायला मिळतोय. आणि मी पाहतोय नितेश मोरे, मॅन फ्रॉम डोनवत, आमचे भाऊजी, त्यांनी इथे सुंदर झेल पकडलाय आणि त्यांचे राजे नक्कीच खुश असतील त्यांच्यावरती या झेल नंतर. आणि इथे मात्र फलंदाज साहिल कचरेच्या पारीचा अंत होतोय आणि दुसरा फलंदाज मैदानावरती जातोय, तो म्हणजे स्वप्नील मॅन फ्रॉम खानाव, स्वप्नील उर्फ बाळा. त्याच्या बॅट मधून आपण नेहमी आडव्या प्रकारचे फटके पाहतो. विकेटच्या मागे जाऊन हा फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये नक्कीच मोठे मोठे फटके त्याच्या मार्फत आपण पाहतो. ऑफ स्टिकच्या कितीही चेंडू बाहेर असला तरी त्याला खेचून फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार मारण्याची पॉवर आहे, ती म्हणजे स्वप्नील बाला याच्यामध्ये. आणि जर भूषणचा विचार केला, जिथे आपण एक षटकार त्याने खाल्ला होता, त्यानंतर थोडीशी गती चेंडूवरची काढून घेतली, फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. आता मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून पाहिलं होतं, म्हटलं होतं की चेंडू चाललाय आता सीमा रेषेच्या पार. हा दणदणीत षटकार. डीजे थँक्यू डीजे. जशी आपण पाहतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा गडी जरी छोटा दिसत असाल तरी पण त्याच्या मनगटात जी ताकद आहे, त्या 4 आर्म्स मध्ये जी ताकद आहे, हे दाखवून देते की माझ्यातली ताकद. हा चेंडू इतक्या ताकदीने मारला गेला की सरळ चेंडूने वेध घेतला सीमारेषा पलीकडचा 6 धावांसाठी. छोटा खेळाडू आहे पण मात्र ताकद भरपूर आहे. स्वप्नील पाटील स्लोवर डिलिव्हरी फेकली होती. नॉर्मल डिलिव्हरी पाहायला मिळाली, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. एकात खराब चेंडू स्वप्नीलला मिळाला तर त्याला सुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल स्वप्नीलच्या माध्यमातून. पण चांगल्या चेंडूची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चेंडू डीप एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये रिझन होतोय. फेकी झाल्यानंतर मात्र एकच धाव पूर्ण होते स्वप्नीलच्या रूपात. इथे आपण पाहिलं एक लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. भूषणचं षटक सुरू होतं. षटक मात्र समाप्तीचा इशारा येतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या 35 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स सरकार 11 संघ. इथे आपण पाहिलं साहिल कचरे हा फलंदाज बाद झाला या षटकामध्ये. तिथे नंतर त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज गेला होता स्वप्नील बाला मॅन फ्रॉम खानाव. एक फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि जिथे त्याचा एक पंच काय इशारा करतायत वेळ खूप घेताय चेतन देशमुख. आपण खूप वेळ घेताय. शिवकन्या 11 संघाला इथे वॉर्निंग असेल आपण वेळ खूप घेतायत. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 35 धावा आणि निश्चितपणे परेश 35 धावा धावफलकावरती लागतायत. पण मात्र विशेष कौतुक केलं जाईल. अवघ्या 8 चेंडूवरती 20 धावांची बहारदार खेळी केली साहिल कचऱ्याने. धमाकेदार पारी पाहायला मिळेल साहिलची आणि साहिल मात्र माघारी परतला. पण निश्चित आपल्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलाय. कारण या स्टेजला जाऊन आपल्या क्वालिफायर होणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. त्याच्यामुळं साहिलची भूमिका खूप महत्वाची वाटली. स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडला खेळतोय. बॅटिंग क्रीजवरती आपण पाहू शकाल स्वप्नील पाटील बाळा. षटकार सुद्धा यांनी मारलेला हा प्लेअर आपण पाहतोय. चांगला फॉर्म मध्ये खेळतोय. खानाव संघाकडून नेहमीच बिलॉंग करतो. मच्छिंद्र पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा खेळाडू. गोलंदाजी मारत होते ती संजय हेलंडे. वन माऊसरित्या निखिल पाटील पण चेंडूच्या पाठीमागे मात्र चेंडूचा वेग पाहता चेंडू गेला सीमारेषा पल्लीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. अतिशय सुंदर फटका होता. आपण जर विचार केला स्वप्नील बाला याचा तर स्वप्नील बालाचा विचार केला साहिल कचरे या फलंदाजीची जागा घेण्यासाठी गेला होता. जिथे आपण विचार केला मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं आणि त्याचीच जागा भरवून काढली. कारण जागा घेतली आणि त्यानंतर एक षटकार एक चौकार. सुंदर फलंदाजी. रिव्हर्स हिटचा फटका अटेम्प्ट चुकलाय आणि इथे मात्र फलंदाज स्वप्नील परततोय तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद बाला. डीजे भांडी घाल घरी जाऊन. What? थँक्यू डीजे. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला परेश या ठिकाणी स्वप्नील बाळाच्या रूपात. हा रिव्हर्स असा फटका है. ये दुधानी तलवार है. अगर चली तो सामने वाले की गर्दन कटती है. अगर ना चली तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती. आता मात्र तेच घडलं. स्वप्नील बाळाचा विकेट रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तिथेच मात्र चुकी घडली. इथे आपण पाहतो 39 धावफलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावांची गरज आहे आणि रिव्हर्स हिटचा फटका खेळणं थोडीशी चुकी असावी. परंतु हा चेंडू लांबच्या लांब मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडा चेंडूला येऊन द्यायला हवं होतं जवळ शुभम विचारे या फलंदाजाने. परंतु फटका इथं लेग साईडच्या दिशेने तटवला. चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धावफलकावरती आले. संजय हेलंडे अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत. RSC खरेवली संघाचं प्रतिनिधित्व करतात. सचिन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली ते खेळतात. तर त्यांचं नक्कीच त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे सचिन दाभोलकर यांचं या लीग मध्ये. नक्कीच वेगळ्या संघामध्ये खेळतायत. सचिन दाभोलकर खूप मेहनत करून घेतात त्यांच्या खेळाडूंकडून. वेळोवेळी प्रॅक्टिस सकाळचं 6 वाजता ते उठून त्यांची मेहनत करून घेतात त्यांच्याकडून आणि हे फळ आहे संजय हेलंडेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज होता रतीश महाड एकदा बाहुबली. आणि यांच्यावरती मात्र नजरा असणार आहेत त्या सर्व खरिवलीकरांच्या. कारण खरिवली संघाचा प्रतिनिधित्व करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. रतीश महाडिक VMPL विभागाचं सुद्धा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. जिथे आपण पाहिलं खालापूर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याची निवड झाली आहे एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून. तर संजय महाडिक साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणारे 2 षटकारांसाठी रतीश बाहुबली यांच्यासाठी.
आणि विकेटच्या रत्तीशच्या विकेटसाठी मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धावा इथे- संख्या धावफलकावरती लागतात 42 धावा. दोन्ही खरीड संघाचे मातब्बर खेळाडू आमने सामने भिडतात. संजय हेलंड आणि रतीश माडिक. यावेळी संजय हेलंडे थोडासा लेंथ वर काढतीये. चेंडू जाते लेग स्टंपच्या बाहेर. पनिशमेंट होते, दंडित केले जाते संजयला. नक्कीच अवंत अमित सर, धावसंख्येत वाईटच्या रूपात एक धाव काढली जाईल. रतीश महाडिक आणि संजय हेलंडे दोन्ही मातब्बर खरेली संघाचे खेळाडू, दोन्ही सचिन दाभोळकरच्या नेतृत्वाखाली खेळणारे दोन्ही खेळाडू आमने सामने भिडतात. नक्कीच अमित सर, थोडीशी लेंथ भरकटताना दिसते कारण जिजा गोलंदाजी करतोय आपल्या साल्याला आणि हा आहा! चेंडू मात्र साला इथं मात्र झेल सुट्टाना पाहायला मिळतोय तो म्हणजे फिल्डर्स कडून ते आणि हे मात्र आपण आधीच्या मॅच मध्ये सुद्धा अमित सर चित्र पाहिलं होतं ते म्हणजे शिवकन्या 11 संघाकडून फिल्डर्स कारण थोडीशी खराब कामगिरी मात्र पाहायला मिळाली फिल्डर्सचा जर विचार केला. शिवकन्या 11 संघाच्या आधीच्या आदर्श जाधव हा फिल्डर तिथे उपस्थित आहे आणि त्याच्या मार्फत झेल सुटला आणि आता मात्र रत्ती स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी करतील त्यांचे दाजी. आपटलेला चेंडू होता ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. चेंडू चाललाय एसटी रक्षकाच्या हातात, बरोबर पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा येतो. एका धावेने धावफलक सरकार 11 संघाचं पुढे सरकतंय 46 अंकावरती. परेश जावई आणि मेवणा याच्यामध्ये ही लढत चालली आहे. संजय हेलंडे आणि रतीश महाडिक. इथे मात्र फलंदाज रतीश माडिकच्या पारीचा होतोय अंत आणि त्याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर सरकार 11 संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात 46 धावा आणि आपण पाहतोय त्या रतीश माडिकला मात्र कामगिरी चांगली करताना आली नाही फलंदाजी मार्कवरती असताना, परंतु 46 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी, ते म्हणजे शिवकन्या 11 संघाला. जर विचार केला पुढचा मॅच असेल शेहेचाळीस धावा धावफलकावरती लागतात. अर्थातच सरकार 11 संघाच्या सुजित भाई शिंदे यांनी पॅक केलेला संघ आपण पाहताय. 24 चेंडूचा खेळ सांगून दिला पहिल्या सत्रामध्ये. 46 धावा धावफलकावरती लागतात आणि 36 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा. अर्थात शिवकन्या 11 स्टार देवेंद्र देशमुख यांनी पॅक केलेला संघाला. तर निखिल पाटील मॅन फ्रॉम खरिवली आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. शिव मालुसरे आपली वाट पाहतायत. आपण तर या- पाहतोय प्रीमियर लीगची शिस्त लाईन अप करून या ठिकाणी मात्र खेळाडू मैदानात रवाना होत आहेत. सरकार 11 संघ या ठिकाणी मैदानात जातोय क्षेत्ररक्षणासाठी. लगेच क्षेत्ररक्षण स्वीकार सजवायचा आहे. 47 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे शिवकन्या 11 स्टार संघाला. चेतन देशमुख फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे. आपण मला नाराज करताना पाहायला मिळत आहेत चेतन देशमुख. समर्थ वॉरियर्स संघाचा संघनायक आणि राज फायटर संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. समर्थ वॉरियर्स आणि राज फायटर संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीच्या कोलसाठी यायचं आहे. तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी 47 धावांचा टार्गेट घेऊन मैदानावरती उतरतोय तो म्हणजे शिवकन्या 11 संघ. आपल्या लीग स्टेजचे 3 मॅच गमावले. 4थी मॅच एक सन्मानाची लढत घेऊन मैदानावरती असेल तो म्हणजे चेतन देशमुख यांच्या तर 47 धावांचा आपण पाहतोय टार्गेट घेऊन मैदानावरती उतरले ते फलंदाज चेतन देशमुख आणि त्याच्या जोडीला मात्र दर्शन पाटील. माझी इच्छा इथे पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहतोय चेतन देशमुख फलंदाजी मार्क वरती चाललाय. दर्शन पाटील सलामीला गेलाय
आणि टॉस इथे होतोय. राज फाईट हा संघ खेळतोय समर्थ वॉरियर्स जीवन मालुसुरे यांच्या विरुद्ध. श्री समर्थ वॉरियर्स आणि राज फायटर्स या संघाच्या समोर नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नाणेफेकीचा सन्माननीय कौल करतील सचिन दाभोळकर यांच्या माध्यमातून. सन्माननीय सचिन दाभोलकर साहेब यांच्या चेंडू मार्फत. पाठवायचा, चेंडू अंपायरला. संदेश देशमुख यांना विनंती आहे समालोचन कक्षाशी संपर्क इथे आपण करायचा आहे. पाहतोय समर्थ वॉरियर्स संघ नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. काय ईशा आपला निर्णय असेल जीवन? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. इथे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आपण पाहिलं आपण 2 मॅच आपण लीग स्टेज 1 मॅच आपण लीग स्टेजची जिंकले. निर्णायक सामना असेल आपल्या संघासाठी, काय कराल? आम्ही रन रेटने जिंकायचा प्रयत्न करू. रन रेटने जिंकण्याचा प्रयत्न असेल. आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. समोर फलंदाज आहे राकेश गायकर. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? निश्चितपणे 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 45 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न आहे. राकेश सर काय सांगाल? आम्ही 60-65 रन करण्याचा प्रयत्न असेल, कारण आम्हाला सुद्धा क्वालिफाय व्हायचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय थँक्यू. समर्थ वॉरियर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 5 रन केलंय राज फायटर संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू यू अमित सर. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शिवकन्या 11चा संघाला सन्मानाचा हा सामना आहे. निश्चित 3 सामने गमावल्यानंतर या सामन्यामध्ये त्यांना मॅच स्टार्ट होते आहे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय दर्शन पाटीलच्या. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार पाहायला मिळाला गोलंदाजाचा. बोलबाला चालला या ठिकाणी. या चेंडूवरती तिखट मारा दर्शन पाटील. फर्स्ट चेंडूवरती मात्र माघारे. मी पाटला चालले, मी एक फुलता येत, मी पाटला चालले, पण मी काही करीन. मी एक फुलता येत, मी काही करीन. मी करीन फिरी, मी तारी. निश्चितपणे थँक्यू डीजे मास्टर. रुपेश देशमुखचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी मैदानाच्या बाहेर राहून स्वयंसेवकाची आणि पूर्ण एक जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. जेवणाची सुद्धा व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. रुपेश देशमुख, थँक्यू रुपेश. पहिल्या षटकातला पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या पाहायला दर्शन पाटीलच्या. सलामीला प्राधान्य दिलं होतं, संधी दिली आणि या संधीचं सोनं करायच्या अवधी माती करून टाकली दर्शनने. पहिल्या चेंडूवरती फसला, विकेट बाद झाला दर्शन पाटील. निखिल विचारे यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढते. विषयपंथी खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर. सूरज गायकवाड चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र श्री गणेशा होत पहिल्या धावेचा शिवकन्या 11 स्टार संघाचा. 2 चेंडू 1 धाव. निश्चितपणे चेतन देशमुख पिंट्या याला मात्र नामी सुवर्ण संधी आलेली आहे. षटकार मारला तर 101 रुपयांचं पारितोषिक राजेश देशमुख अर्थात बाळू देशमुख यांच्याकडून. आणि नोचा इशारा आला यावेळी. बीमरचा हाईट नो आपण पाहतोय. फ्री हिट असेल. चेतन देशमुखला नामी संधी आलेली आहे. षटकार मारला तर माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारंगी बाबूराव आत्माराम देशमुख 500 रुपयांचा बक्षीस आणि षटकाराला 101 रुपयांचं बक्षीस लावलं राजेश देशमुख उर्फ बाळू देशमुख यांच्याकडून या षटकाराला. आणि निश्चितपणे हीच नामी संधी आलेली आहे. फ्री हिट आहे पिंट्याला. षटकार मारला तर मात्र 600 रुपयाचं बक्षीस मिळवलं जाईल चेतनच्या खात्यामध्ये. यावेळी जबरदस्त फटका लॉंग ऑन आणि कव्हर कॉर्नरच्या दिशेने हा गेला चेंडू जबरदस्त येतोय. 6 धावांचा गगनभेदी गगनचुंबी षटकार. 600 रुपयांचं बक्षीस येऊ दे नाना. निश्चितपणे पहिला षटकाराला शिवकन्या 11 स्टार संघाच्या माध्यमातून चेतन देशमुखच्या भाट्यामधून निघालेला हा जबरदस्त अस्त्र. को कॉर्नर आणि लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर हा पहिला आला षटकार.
6 धावांच्या मदतीने धाबलकावर धावा लागतील 8 धावा. यावेळी मात्र सुद्धा खेळून काढलाय, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा येतोय चौकार. कैलास गायकर काय करताय आपण? 4 धावा पोहोचतायत, चौकार जातोय. 12 धावा धाबलकावरती लागतायत. बारा धावा धाबलकावरती लागतात. 4 चेंडू 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 2 चेंडू शिल्लक असताना मात्र धाबलकावरती शिवकन्या इलेव्हन संघ खेळतोय 12 धावांवरती. षटकार खेचल्यानंतर मात्र चौकार येतोय पेटण्याच्या भात्यामधना. हाच तो खेळाडू याच्याने MPL गाजवली. 6 चेंडूवरती 6 षटकार रेकॉर्ड केला होता पिंट्याने. तोच पिंट्या चेतन देशमुख मात्र खेळपट्टीवरती खेळतोय. VMPL विभागातला नामांकित खेळाडू यांनी MPL गाजवली खऱ्या अर्थाने. 6 चेंडूवरती 6 षटकार. त्याच्या अगोदरचा एक रेकॉर्ड आहे राकेश मुंडेच्या नावावरती. तांबाडीचं मैदान गाजवलं होतं 7 चेंडूवरती 7 षटकार राकेश मुंडे. आणि त्याच्यानंतर मात्र VMPLचं नाव गाजवलं पिंट्या चेतन देशमुख यांनी. 6 चेंडू 6 षटकार वनवाट्याचं ग्राउंड गाजवलं MPLच्या मैदानावरती. यावेळी ब्लॉकचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. निश्चितपणे या ठिकाणी पिंट्याला नामी संधी येते. जर चेतन देशमुख लगातार 3 षटकार मारले, चेतन देशमुखनी जर 3 लगातार षटकार मारले तर मात्र श्याम देशमुख युवा उद्योजक श्याम देशमुख यांच्याकडून मात्र 501 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. श्याम देशमुख यांच्याकडून मात्र 501 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. जर 3 लगातार मारले तर 600 रुपये जमा झालेले आहेत. अर्थात बाबूराव आत्माराम देशमुख यांच्याकडून 500 रुपये आणि राजेश देशमुख यांनी 100 रुपये जे षटकार पिंट्याने खेचला होता त्याच्यासाठी. म्हणजे त्या बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. पहिले जमा कर, नंतर आम्ही नाही शिकले तर तुला परत देऊ आम्ही. आम्हाला नाही तर तू दिलंच नाही तर परत किती झालं? हे बाकी चालेल. 13 धावा धाफलकावरती लागतात. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मात्र पहिल्या षटकाच्या दरम्यान येत आहेत 13 धावा. दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज येतोय सरकार 11 संघाचा गोलंदाज मनीष गायकर. सरकार 11 संघाचे व्यवस्थापक आणि टीम मॅनेजर प्रदीप थोरवे मात्र आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाहतात. हा सामना संपूर्ण संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. यावेळी जबरदस्त फटका येतोय. चेतन देशमुख यावेळी हावी होतोय. चेतन देशमुख ऑन फायर. चेंडू जातोय सीमारेषा पल्लीकडे येतोय. 6 धावांचा हा गगनचुंबी षटकार. जायचं घरी. निश्चित चेतनला साठीमध्ये संधी आहे. 3 लगातार षटकारला श्याम रघुनाथ देशमुख यांच्याकडे 501 रुपयांचं बक्षीस येईल. 3 लगातार 1 मारलाय. यावेळी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. क्षेत्राच्या गोळीच्या वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एकेरी धाव पूर्ण होते पिंट्याच्या रूपात शिवकन्या 11 स्टार संघाची. 20 धावा धावफलकावरती लागतील या एकेरी धावेच्या मदतीने. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चितपणे अजूनही 27 धावांची गरज आहे. द्वितीय क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे.
निखिल विचारे या ठिकाणी हंबल होतोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन क्षेत्राला कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा होता, यावेळी मात्र फसतोय. चेंडू साहिल कचरे यष्टीरक्षकाच्या हातात समावतोय. निर्धाव सांगत होते या चेंडूची कमबॅक केलं चांगल्या पद्धतीने या गोलंदाजानं. 2000 रुपयांचं पारितोषिक आलं. विनिंग जर टीम ह्या ठिकाणी झाली शिवकन्या 11 स्टार संघ. चेतन देशमुख जर विनिंग झाला, यावेळी विजयी झाला, तर मात्र रुपेश देशमुख 2000 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. यावेळी झेलबाद होतोय निखिल विचारे. ही नट लागली रुपेशची, नट, म्हणून निखिल विचारे माघारी परतला. दोन्ही ऑफिशियल अर्थात अंपायरना एक विनंती आहे की जुने चेंडू आपण जमा करायचे आहेत, तुमच्याकडे ठेवा. दुसरा हादरा लागतोय शिवकन्या 11 स्टार संघाला निखिल विचारच्या रूपात. यावेळी निखिल विचारे मात्र माघारी परततोय. आज मात्र बॅट निखिलची तळपली नाहीये. निखिल विचारे माघारी स्वस्तामध्ये माघारी येतोय. चेतन देशमुख अजून खेळपट्टीवरती आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे शिवकन्या 11 स्टार संघाला. चेतनला मात्र 3 षटकाराला संधी आहे, सुवर्ण संधी. 501 रुपयांची श्याम रघुनाथ देशमुख यांच्या माध्यमातून 3 लगातार षटकार, 501 रुपये. निश्चित सुजितभाई शिंदे यांच्याकडून मालिकावीर जो होणार आहे उत्कृष्ट खेळाडू, त्याला मात्र स्पोर्ट सायकल देण्यात येणार आहे आणि ती सायकल मात्र मैदानाच्या बाहेर फिरवली जाईल रुपेश यांच्या माध्यमातून. यावेळी लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जातो, सीमारेषा पलीकडे जाऊन हा चेंडू थांबणार, विसावणार. 6 धावांसाठी येतो एक जबरदस्त फटका, गगनचुंबी षटकार. मी माडीवर जाईन, मी घोडीवर चढीन, मी पाटला चालेन, मी काही करेन. मी एकुलता एक. बंटी, चेतन केली ना आता एकदा, नको का बस. अरे मॅच कडे लक्ष देऊ का बस. यावेळी मात्र ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय कोकण दिशेमध्ये. हा चेंडू सरसावला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते, त्याद्वारे मात्र एक एरी धाव पूर्ण होते पिंट्याच्या रूपामध्ये. निश्चितपणे चांगला खेळ पाहायला मिळत आहे. दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील 27 धावा. आता 12 चेंडू शिल्लक आहेत, 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकांदरम्यान 12 चेंडूवरती गरज आहे, ती मात्र 20 धावांची. सन्मानजनक खेळ या ठिकाणी अपेक्षित आहे. निश्चितपणे या स्पर्धेसाठी जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहे, मालिकावीराचा किताब ज्याला मिळणार आहे, त्याला मिळणार आहे सुजितभाई शिंदे यांच्याकडून मात्र स्पोर्ट सायकल. आणि त्यांचा संघ या ठिकाणी खेळ करतोय. सरकार 11 विरुद्ध शिवकन्या 11 स्टार संघ 2 हात करतोय. 20 धावा वाचवायच्या आहेत 2 षटकामध्ये या ठिकाणी सरकार 11 संघाला, तर 20 धावा जमवायच्या आहेत निश्चितपणे या ठिकाणी शिवकन्या 11 स्टार संघाला. चेतन देशमुखला मात्र संधी अजूनही आहे, चालून संधी. 3 लगातार षटकाराला श्याम रघुनाथ देशमुख 501 रुपयांचं बक्षीस आहे. आणि प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय. राजेश देशमुख अर्थात बाळू देशमुख, एक षटकाराला, मागच्या षटकाराला त्याचं एक बक्षीस आलेलं आहे. 3 षटकार 300 रुपये आलेले आहेत. यावेळी मात्र कट झालाय चेंडू गली रिजन मध्ये. हा चेंडू सरसावला, एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे होईल. जोराच्या वेगाने मात्र चित्त्याच्या सपळ्याने, हरणाच्या वेगाने मात्र 2 धावा निश्चितपणे रनिंग बिटवीन पाहायला मिळते पिंट्या आणि हरेश पतंगरावच्या माध्यमातून. गोहेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कैलास पाटील यांनी या वीर मराठा प्रीमियर लीगला मनापासून शुभेच्छा दिल्यात. ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे पार पडावी याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मंडळ त्यांचा धन्यवाद, आभारी आहे.
यावेळी कट केला हा चेंडू पॉईंट क्षेत्रामधून रिझन होतोय. एक धाव पूर्ण होते. ताईक रोटेट केली जाते. हरेश पतंगराव आणि चेतन देशमुखचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. संपर्क चांगला पाहायला मिळतोय निश्चितपणे. 30 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र गरज असणारे 17 धावांची. आदर्श जाधव आणि चेतन देशमुखची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. मिस होतोय हा चेंडू. फलंदाज सुद्धा मिस होतोय आणि यष्टीरक्षक सुद्धा मिस होतोय या चेंडूवरती. मात्र चेंडूची सांगता होणार आहे निर्धाव स्वरूपात. साहिल कचरे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपला साहिल कचऱ्याच्या माध्यमातून मिडल ऑर्डरमध्ये हा नेहमी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. एक मीडियम पेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा दाद मागितली जात होते. आदर्श जाधवच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात दाद मागितली गेली. मात्र दाद फेटाळली अंपायर ऑफिशियल अंपायर अर्थातच प्रणित पाटील आणि प्रशांत बांदिवडेकर. प्रीतम पाटील आणि प्रशांत बांदिवडेकर. चेतन देशमुखला पुन्हा एकदा संधी आहे. 3 लगातार षटकारला 501 आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. राजेश देशमुख दोन्ही भावांनी या खेळाडूवर बक्षिसांची खैरात केलेला अक्षरशः. मात्र यावेळी मात्र चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. स्वप्नील पाटील चेंडूवरती येतोय. चेतन देशमुखचा मोठा अडथळा दूर होतोय. माघारी परतावं लागणार आहे यावेळी चेतन देशमुखला. बॅक टू पवेलियन चेतन देशमुख. पूर्णपणे शांतता स्थिरावलेली या खेळपट्टीवरती हा विकेट बाद झाल्यानंतर. तिसरं षटक प्रगतीपथावरती निश्चित आहे आणि मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या शिवकन्या लेवटार संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही कोणी हरलं नाही, कोणीही जिंकलं नाहीये. तोपर्यंत प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीयेत. शिवकन्या 11 स्टार संघाचे प्रोप्रायटर संघ मालक सन्मान्य देवेंद्र साहेब देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक मंडळाच्या वतीने स्वागत. आजच्या या सामन्याचं ते आनंद घेत आहेत. स्वतः संघ मालक आणि या स्पर्धेतील अतिथी म्हणून सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक सहर्ष मंडळाच्या कमिटीच्या वतीने स्वागत होत आहे. 16 धावांची गरज आहे अजूनही. मात्र या ठिकाणी शिवकन्या 11 स्टार संघाला चेतन देशमुखने मात्र आपला दावेदारी सिद्ध केली. 3 षटकार ठोकले आणि चांगली जमेची बाजू निर्माण केली. आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे शिवकन्या 11 स्टार संघाला. एक षटक बाकी आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूवरती मात्र गरज आहे 16 धावांची. आता मात्र गेलाय खेळपट्टीवरती मंगेश देशमुख अर्थात ख्रिस गेल. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एक धाव निश्चित पूर्ण होते. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एकाच मोठा फटका पूर्णपणे सामन्यामध्ये यावेळी आणू शकतो शिवकन्या 11 स्टार संघाला. जितके चेंडू निर्धाव निघतील तेवढं शिवकन्या 11 स्टार संघ माघारी परतेल. जितके
चेंडूवरती षटकार किंवा चौकार मिळेल तेवढा शिवकन्या इलेव्हन संघ आतमध्ये येईल या सामन्यामध्ये. आदर्श जाधव खेळपट्टीवरती सायकलला आहे. 5 चेंडू आणि गरज आहे 15 धावांची. एकात मोठा फटका. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र शिवकन्या इलेव्हन संघ पोहोचलाय आतापर्यंतच्या खेळपट्टीवरती. 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू. आदर्श जाधव मात्र या ठिकाणी मिस होतोय, पूर्णपणे दिशाभूल होतोय या ठिकाणी. आदर्श जाधव यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू समावतोय. पूर्णपणे यावेळी आशाभूल नजरेने पाहत होता हा फलंदाज. व्यवस्थापक प्रदीप थोरवे, सरकारी लेवल संघाचे टीम मॅनेजर या ठिकाणी आनंद साजरा करतायत. सुजितभाई शिंदे यांनी पॅक केलेला हा संघ सरकार 11 आणि त्याच्या विपक्षी आपण पाहतोय देवेंद्र देशमुख यांचा शिवकन्या 11 संघ 2 हात करतोय या लढतीमध्ये. यावेळी मात्र हा फसवा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. लेग बिफोर द विकेटची दाद मागितली जाते. दाद मात्र फेटाळली गेली आहे. लेग बायच्या रूपात ही धाव मिळाली जाईल. ह्या एका धावेच्या मध्ये धाबलकावरती धावा लागतील. 33 धावा. आता गरज 3 चेंडू आणि 14 धावांची. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज. मंगेश देशमुखकडे आता मात्र त्याला दावेदारी सिद्ध करावी लागेल. विपरीत परिस्थितीमध्ये हा खेळाडूला तक धरून खेळावे लागेल. या विपरीत परिस्थितीमध्ये जर ही परिस्थिती जर सुधारली तर मात्र मंगेश देशमुख एक चांगला खेळाडू म्हणून नावलौकिक होईल. कारण ज्या परिस्थिती विपरीत परिस्थिती अडचणीतून जो सामन्याला वरती आणतो तो खेळाडू नक्कीच चांगला असतो. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना निर्धाव चेंडूची सांगता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. असं वाटलं होतं की वाईट जाईल मंगेशला, मात्र दोन्ही ऑफिशियल यांचा निर्णय येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मंगेश देशमुख या चेंडूवरती फसला. लगातार 3 पाहिजे होते, 1 गेला. आता 2 चेंडू आणि 14 धावा. ओहो, मंगेश देशमुख माघारी परल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज सुचितनी. मंगेश देशमुखच्या माघारी परतेल स्वस्तामध्ये डीजे. गणपते भूपते प्रजापते स्वर्णरत्न श्रीपते अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा. एक चेंडू आणि 14 धावांची गरज शिवकन्या 11 स्टारला विजय होण्यासाठी. निखिल पाटील यावेळी मात्र चांगला क्लास पाहायला मिळाला. चौकार जातोय. चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. यावेळी शिवकन्या 11 स्टार संघाच्या माध्यमातून गेली 2 दिवस चांगली पद्धतीने खेळ केला गेला. पण यावेळी मात्र सरकारी 11 मात्र विजयी होत आहे. त्या विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचा हार्दिक आभार. राज फायटर्स निश्चितपणे 3 षटकार ज्या खेळाडूने मारले होते शिवकन्या 11 संघाचा नामी फलंदाज ज्याच्या नावावरती विक्रम रेख